आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाकरिता जी 30 मार्काची परीक्षा होणार आहे, त्यासाठी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहा पहिला प्रश्न काय आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने कोणत्या महापुरुषांची प्रतिकृती आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय. तर आपल्याला माहित आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने जे काही महापुरुषांची प्रतिकृती उभारलेली आहे, त्यामध्ये तर महात्मा गांधी नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील नाहीत आणि ऑप्शन नंबर डी पंडित दीनदयाळ उपाध्याय हे सुद्धा नाहीत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक नंबर 2, महात्मा गांधी यांची जयंती कधी साजरी केली जाते? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 30 डिसेंबर. तर महात्मा गांधी यांची जयंती ही 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. मित्रांनो, या प्रश्नामधून तुम्हाला लेवल समजून जाईल की मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाकरिता कोणत्या प्रकारचे लेवलचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. नंबर 3चा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार एकूण मूलभूत कर्तव्ये किती आहेत? प्रश्न ऑप्शन नंबर 1 10 आहेत, 11 आहेत, 15 आहेत, 19 आहेत. तर यापैकी आपलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. तर भारतीय राज्यघटनेनुसार एकूण मूलभूत कर्तव्ये हे 11 आहेत. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या तिन्ही सेना दलांचे सरसेनापती कोण असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 5, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर 1 14 ऑगस्ट 1962, 1 जुलै 14 ऑगस्ट 1862, 1 जुलै 1862, 15 जुलै 1862 आणि 15 ऑगस्ट 1862. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14 ऑगस्ट 1862. प्रश्न क्रमांक 6, कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन नंबर 1 तापी, पंचगंगा, भीमा, इंद्रायणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंचगंगा. तर कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी दगडी कोळसा संपन्न जिल्हा कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 रायगड, ऑप्शन नंबर 2 रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चंद्रपूर. तर खालीलपैकी दगडी कोळसा संपन्न जिल्हा कोणता आहे? तर चंद्रपूर आहे. प्रश्न क्रमांक 8, नाशिक मुंबई या प्रमुख महामार्गादरम्यान कोणता घाट आहे? ऑप्शन नंबर 1 कुंभारली घाट, बोरघाट, थळघाट, त्यालाच कसारा घाट असे म्हणतात, दिवा घाट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी थळघाट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, महालक्ष्मी एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांना जोडते? कोल्हापूर ते गोंदिया, पुणे ते मुंबई, कोल्हापूर ते मुंबई, सोलापूर ते मुंबई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर ते मुंबई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 1 गडचिरोली जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, घारापुरी एलिफंटा लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ऑप्शन नंबर 1 मुंबई, रायगड, पुणे, सातारा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, भारताचे राष्ट्रगीत डॅश यांनी लिहिले आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर पहिला ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय. तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन डॅश येथे झाले होते? ऑप्शन नंबर 1 मद्रास, लखनौ, मुंबई, दिल्ली. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी झाले होते. प्रश्न क्रमांक 15, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? ऑप्शन नंबर 1
दमणगंगा, उल्हास, वैतरणा, तेरेखोल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उल्हास. तर कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी ही कोणती आहे? तर उल्हास नदी आहे. प्रश्न क्रमांक 16वा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन नंबर 1 राधाकृष्णन सर्वपल्ली, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. प्रश्न क्रमांक 17. काळाराम मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 1 रायगड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काळाराम मंदिर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 ब्लू मॉर्मॉन, ऑप्शन नंबर 2 ब्लू मॉर्को, ऑप्शन नंबर 3 मोनार्क बटरफ्लाय, ऑप्शन नंबर 4 ब्ल्यू बटरफ्लाय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू हे ब्लू मॉर्मॉन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनातील प्रथम सत्याग्रही कोण होते? ऑप्शन नंबर 1 पंडित जवाहरलाल नेहरू, ब्रहदत्त विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनातील प्रथम सत्याग्रही हे विनोबा भावे होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. अंबाती रायडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नंबर 1 फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट. तर अंबाती रायडू हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? ऑप्शन नंबर 1 दूध, पाणी, तूप, गोड तेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दूध. प्रश्न क्रमांक 22. नाबार्ड बँकेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 आहे दिल्ली, त्यानंतर पुणे, त्यानंतर मुंबई, त्यानंतर सुरत. तर मित्रांनो, नाबार्ड बँकेचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 25. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? ऑप्शन नंबर 1 ममता बॅनर्जी, त्यानंतर ऑप्शन नंबर 2 सुचेता कृपलानी, त्यानंतर सरोजिनी नायडू, प्रतिभाताई पाटील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही सुचेता कृपलानी ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 26. भारताचा पहिला उपग्रह कोणता? ऑप्शन नंबर 1 आर्यभट्ट, त्यानंतर भास्कर, विक्रांत, रोहिणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट्ट होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रगती, सरळ, तेजस्वी, तीव्र. तर सौम्य या शब्दाचा अर्थ होतो तीव्र. 28. मधुर या शब्दात समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर 1 निर्मळ, गोड, गोंडस, कडू. तर मधु या शब्दाचा समानार्थी अर्थ असणारा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे 2 गोड. प्रश्न क्रमांक 29 आहे मित्रांनो, उंटावरचा शहाणा म्हणजे काय? ऑप्शन नंबर 1 मूर्खासारखे सल्ले देणारा, शहाणपणा शिकवणारा, योग्य सल्ला देणारा, मदत करणारा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उंटावरचा शहाणा म्हणजेच मूर्खासारखे सल्ले देणारा. तर मित्रांनो, यामध्ये 1-2 काही प्रश्न आपले राहिलेले आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी येतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि आपले टेलिग्राम या चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा.